विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजच्या टॉपिकचं नाव आहे प्रिपोजिशन। आता प्री म्हणजे सुरुवातीला आणि पोजिशन म्हणजे स्थिती। ज्याची सुरुवातीला स्थिती असते म्हणजेच नामाच्या आधी स्थिती येते त्याला प्रिपोजिशन असं म्हणतात। यालाच आपण मराठीमध्ये शब्दयोगी अव्यय असं म्हणतो। आणि महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की शब्दयोगी अव्यय हे नामाला जोडण्यासाठी प्रामुख्याने वापरतात। आता प्रिपोजिशन नेमकं वापरायचं कुठं? आता एक उदाहरण सांगतो। राम किल्ड रावणा, त्यानंतर राम वॉज अ किंग। सामान्यपणे कर्ता क्रियापद आणि कर्म यांच्यामध्ये कुठे तुम्हाला प्रिपोजिशन दिसणार नाहीये। कर्ता क्रियापद आणि कर्त्याची माहिती सांगणारं पूरक इथंही प्रिपोजिशन तुम्हाला दिसणार नाहीये। म्हणजेच कर्म आणि पूरक यांना जोडण्यासाठी प्रिपोजिशनची आवश्यकता नसते, परंतु याच्यानंतर जर तुम्हाला एखादं नाम जर जोडायचं ठरलं तर त्याला मात्र प्रिपोजिशनची आवश्यकता लागते, त्याशिवाय तो शब्द वाक्याशी जोडला जाणार नाही। राम किल्ड रावणा विथ एन एरो। त्याचबरोबर राम वॉज अ किंग इन अयोध्या। मग अशा प्रकारे इन हा शब्द अयोध्याला जोडतो, विथ हा शब्द एरोला जोडतो। म्हणून प्रिपोजिशन हा जो भाग आहे तो नामाला वाक्याशी जोडण्याचं कार्य करणार आहे। प्रिपोजिशनचे दोन गट पडतात, एक सिंपल आणि एक कंपाऊंड। सिंपल आणि कंपाऊंड, समजा इन हा शब्द आहे, एकच प्रिपोजिशन आहे सिंपल, परंतु जर इनटू म्हणलं तर या ठिकाणी मात्र दोघांचं कॉम्बिनेशन आहे, याला कंपाऊंड असं म्हणतात। मग सिंपल आणि कंपाऊंड असे प्रिपोजिशनचे जे दोन गट पडतात त्याच्यामध्ये एकच प्रिपोजिशन असेल त्याला सिंपल म्हणा, दोघांचं मिळून म्हणलं त्याला कंपाऊंड म्हणा। अशा प्रकारे शब्दयोगी अव्यय हा भाग वास्तव खूप मोठा आहे, परंतु याच्यातले काहीच प्रिपोजिशन जास्त प्रमाणात विचारले जातात। प्रिपोजिशनसाठी फ्रेजेस अत्यंत महत्त्वाचे आहेत। एक ठराविक काही फ्रेज मी पुस्तकात दिलेत आणि इथं पण मी घेणार आहे। प्रिपोजिशन संपल्यानंतर त्या फ्रेज मी पूर्णपणे तुमच्याकडून पाठांतर करण्यासारखं त्याचं मिनिंग सहित सगळं सांगणार आहे। या फ्रेज नीट लक्षात ठेवा आणि त्या फ्रेज जर तुम्हाला वाक्य जर दिसल्या तर त्याच्याबरोबर कोणतं प्रिपोजिशन येतं हे फिक्स असं लक्षात ठेवा। जसं फॉन्ड नंतर ऑफ येतं, फॉन्ड ऑफच असतं म्हणजे ची आवड असणे, आणि फॉन्डनेस म्हणलं तर पुढं तुम्हाला फॉरच येतं। म्हणजेच फॉन्डने दिसलं तर फॉर यायला पाहिजे, फॉन्ड दिसलं तर ऑफ यायला पाहिजे। म्हणजे ठराविक क्रियापदाबरोबर ठराविक शब्दयोगी अव्यय यांची जोडी असते। मग ह्या अशा फ्रेज मुळातच सेट केलेल्या असतात। मग अशा ज्या फ्रेज असतात ह्या जर पाठ जर केल्या तर या फ्रेज साधारणतः 200-250 आहेत, ह्या जर पाठ केल्या तर तुमचा प्रिपोजिशन हा टॉपिक चांगल्या प्रकारे होऊ शकतो। हा टॉपिक मी नंतर घेणार आहे। हे प्रिपोजिशन झाल्यानंतर मग फ्रेज तुमच्याकडून मी करून घेणार आहे, त्याचा स्वतंत्र सेपरेट टॉपिक मी करणार आहे। या ठिकाणी पाहता प्रिपोजिशनबद्दल माहिती सांगितली। नामाला जोडण्यासाठी नामाच्या आधी येणारा शब्द, त्याचबरोबर प्रिपोजिशनचे दोन प्रकार पडतात, सिंपल त्याचबरोबर कंपाऊंड। एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगून ठेवतो, प्रिपोजिशन वाक्याच्या सुरुवातीला, मध्ये किंवा शेवटी सुद्धा येऊ शकतं। कुठं येऊ शकतं? प्रिपोजिशनला कुठेही स्थान देता येतं, परंतु एक लक्षात ठेवायचं, प्रिपोजिशन हा नामाला जोडण्यासाठी वापरला शब्द असतो। म्हणजे सुरुवातीला जरी आला तर तो एखाद्या नामाला जोडण्यासाठीच येतो, शेवटी आला तरी नामाला जोडण्यासाठी येतो, मध्ये जरी आला तरी नामाला जोडण्यासाठीच येतो। हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे। आता यूज ऑफ सम इम्पॉर्टंट प्रिपोजिशन्स, याच्यामध्ये अमंग आणि बिटवीन हे दोन प्रिपोजिशन्स आपण पाहणार आहोत। आता एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो, समजा दोन घटकांच्या मध्ये एखादा घटक दाखवायचा ठरला तर त्या ठिकाणी तुम्हाला वापरायचं बिटवीन। म्हणजे दोघांच्या मध्ये तुम्हाला वापरताना बिटवीन हे शब्दयोगी अव्यय वापरायचे, परंतु लक्षात ठेवा दोनपेक्षा अधिक घटक असतील, समजा 6 घटक आहेत, परंतु त्यांचं एकमेकांशी अलायन्स आहे, असं 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 अलायन्स आहे, तर
एकमेकांशी अलायन्स असणाऱ्या अशा दोनपेक्षा अधिक घटकांसाठी सुद्धा तुम्हाला बिटवीनच वापरायचं आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा. आणखी महत्त्वाचा मुद्दा, अँड जर वाक्यात असेल आणि दोनपेक्षा अधिक घटक जर असतील तरी तुम्हाला बिटवीनच वापरायचं आहे. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. मग अमंग नेमकं वापरायचं कधी? समजा वाक्यात अँड नसेल, एकमेकांशी अलायन्स नसेल, त्याचबरोबर एखादा असा समूह दिला असेल की फक्त या समूहाच्या मध्ये एखादा घटक तुम्हाला जर दाखवायचा ठरला तर या समूहाच्या मध्ये हा घटक दाखवताना तुम्हाला अमंग वापरावं लागतं, अनेकांच्या मध्ये. मग अमंगच्या मध्ये, बिटवीनच्या मध्ये. आता नंबर 1, जेव्हा फक्त दोन घटक किंवा गटांच्या मध्ये असा शब्दप्रयोग असेल तेव्हा बिटवीन वापरतात. मग दोन वस्तू असो किंवा दोन गट असो यांच्यामध्ये बिटवीन. दोनपेक्षा अधिक घटक असतील व वाक्यात अँड असेल तर बिटवीनच वापरावे. आयोगाने एका ठिकाणी असा गोंधळ केलेला आहे, लक्षात ठेवा. म्हणजेच अँड बरोबर अमंग वापरले आयोगाने एका याच्यामध्ये, परंतु असा नियम कुठंच नाही, लक्षात घ्या. म्हणून अँड जर दिसलं आणि दोनपेक्षा अधिक घटक असले तरी अँड बरोबर बिटवीनच असतं, एवढं लक्षात ठेवायचं. दोनपेक्षा अधिक घटक असतील व अँड वापरलेले असेल तर बिटवीन वापरावे. तसेच दोनपेक्षा अधिक घटक असतील परंतु त्यांचा एकमेकांशी परस्पर संबंध असेल, इथं जसं सांगितलं तसं काही 6 कंट्रीज आहेत समजा किंवा 5 कंट्रीज आहेत, त्यांचा एकमेकांशी करार झाला आहे, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला वापरायचे बिटवीन. एक लक्षात ठेवा, परस्पर संबंधासाठी बिटवीन वापरावे. दोनपेक्षा अधिक व्यक्ती किंवा वस्तूंच्या मध्ये तसेच अनेक घटकांनी वेढलेला असणे यासाठी मात्र उल्लेख करताना अमंग वापरावे. मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी अनेकांच्या मध्ये म्हणजे दोनपेक्षा अधिक घटक असतील तर त्यांच्या मधला या अर्थाने तुम्हाला अमंग वापरायचे. डिफरन्स जर असेल तर डिफरन्स नेहमी दोन गोष्टींमध्ये असतो, म्हणून डिफरन्स बरोबर नेहमी बिटवीन वापरायचे, अमंग कधीही वापरायचं नाही. हा मुद्दा नीट लक्षात ठेवा. इथं मी तुम्हाला IMP करून देतो. बिटवीन आणि अमंग हे दोन शब्दयुग्यावे अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रत्येक परीक्षेला विचारतात, सरळ सेवेपासून अगदी राज्यसेवेपर्यंत बिटवीन आणि अमंग तुम्हाला परीक्षेला विचारलं जातं. आता आयोगाने याच्यावरती काही उलटे पालटे जे प्रश्न विचारलेत तर त्याच्याविषयी मला काही सांगायचं नाही इथे, कारण प्रॉब्लेम कसा आहे माहिती आहे, त्यांनी हा प्रश्न कॅन्सल सुद्धा केलेला नाही. अँड बरोबर बिटवीनच वापरतात, हाच नियम आहे सगळीकडे, परंतु त्यांनी अमंग दिलं होतं. म्हणून दोनपेक्षा अधिक घटक असतील परंतु वाक्यात अँड असेल तर बिटवीन वापरायचं, कारण अँड आणि बिटवीन यांची सुसंगती असते. पण अनेकांच्या मध्ये दोनपेक्षा अधिक घटक आणि त्यांच्या मधला एक, तर त्या ठिकाणी मात्र तुम्हाला अमंग वापरावं लागतं. आता अनेकामध्ये किंवा अनेकांच्या मध्ये एक असं दाखवताना तुम्हाला अमंग वापरायचे. आता पुढे प्रश्न, दोन कालखंड तसेच संख्या जोडण्यासाठी सुद्धा बिटवीन वापरतात. हा 5व्या नंबरचा मुद्दा आहे. दोन कालखंडात मध्ये सुद्धा तुम्हाला बिटवीनच वापरायचे. दोन संख्या जोडण्यासाठी सुद्धा तुम्हाला बिटवीनच वापरायचे. आता द एन्सेंट टेम्पल वॉज हिडन डॅश 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 द ट्रीज. प्राचीन मंदिर झाडांच्या मध्ये लपलेलं होतं. मग इथं अनेक झाडं असतील, अशा अनेक झाडं होते आणि त्यांच्यामध्ये हे मंदिर होतं, लक्षात ठेवा. मग अनेकांच्या मध्ये जर म्हणलं तर बिटवीन येणार नाही, मग इथं वापरावं लागेल तुम्हाला अमंग. त्याचबरोबर आय फाउंड हिम स्टँडिंग डॅश डॅश द क्राऊड. आता क्राऊड म्हणजे अनेक लोकांचा हा क्राऊड आहे आणि त्यांच्यामध्ये हा उभा होता इथं. मग अनेकांच्या मध्ये दाखवताना तुम्हाला परत वापरावं लागेल इथं अमंग. देअर वॉज अ डॉग डॅश 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 द कार अँड द लॉरी. लक्षात ठेवा इथं द कार आणि द लॉरी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्ल्यू आहे अँड. अँड जर असेल तर तुम्हाला वापरावं लागतं बिटवीन. लक्षात या दोघांच्या मध्ये अर्थाने बिटवीन वापरतात. इथं द कार आणि द लॉरी आहे, शिवाय अँड वापरलेला आहे. त्याचबरोबर देअर इज अलायन्स डॅश डॅश दिस 6 कंट्रीज. लक्षात ठेवा अलायन्स होण्यासाठी, प्रत्येकाचा एकमेकांशी संबंध दाखवण्यासाठी, आता अलायन्स तर या 6 कंट्रीज आहे. इथं अलायन्स होताना याचा याच्याशी असेल, याचा याच्याशी असेल, याचा याच्याशी असेल किंवा असा पण असू शकतो, परंतु एका वेळी एकाचा एकाशी आणि नंतर दुसऱ्याशी असेल. म्हणून अशा प्रकारे अलायन्स असेल आणि दोनपेक्षा अधिक घटक जर असतील तर एकमेकांशी संबंध असतो. मग एका वेळी दोघांचा संबंध असतो, नंतर याचा परत दुसऱ्याशी संबंध असू शकतो. म्हणून अशा प्रकारे इथं बिटवीन हा शब्द प्रयोग करतात. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा, इथं फसगत होऊ शकते. दे लिव्ड इन मुंबई. आता या ठिकाणी परत
2008 आणि 2004 या ठिकाणी अँड वापरले. दोन कालखंड आहेत, कालवाचक शब्द आहेत, म्हणून या ठिकाणी इथं वापरायचे बिटवीन. अँड असेल तर तुम्हाला बिटवीनच वापरायचे. इंडिया इज सिच्युएटेड चायना, पाकिस्तान, बांगलादेश अँड श्रीलंका. मग या ठिकाणी अँड आहे, इथं तुम्हाला वापरायचं आहे बिटवीन. पण लक्षात ठेवा, अशाच एका वाक्यामध्ये इथं उत्तर मात्र अमंग दिलं होतं. हे सरळ सरळ चुकीचं आहे, कारण बरोबर नेहमी बिटवीनच वापरतात, कारण याच्या अगोदर बिटवीन उत्तर दिले असंच. व्हॉट वेअर यू डुईंग डॅश 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 5:30 PM अँड 7 PM. दोन कालखंडाच्या मध्ये तू काय करत होता, म्हणून या ठिकाणी अँड बरोबर बिटवीन. त्यानंतर डिस्ट्रीब्यूट दीज बुक्स डॅश डॅश राम अँड श्याम. दोन घटक आहेत, तिथं अँड आहे, परत बिटवीन. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे हर मनी वॉज डिव्हायडेड डॅश डॅश हर सन अँड हर डॉटर. दोन घटक आहेत, अँड वापरलंय, इथं परत बिटवीन. त्यानंतर व्हॉट आर द डिफरन्सेस. डिफरन्सेस बरोबर नेहमी बिटवीनच वापरतात. ऑक्झेन अँड बुल्स अँड वापरलंय, बिटवीन पाहिजे. सी वॉन्टेड टू बी डॅश 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 फ्रेंड्स. म्हणजे तिला मित्रांमध्ये जायचंय, म्हणून या ठिकाणी अनेकांच्या मध्ये, म्हणून इथं अमंग. सी वॉन्टेड टू बी अमंग फ्रेंड्स. डिस्ट्रीब्यूट दीज चॉकलेट्स डॅश डॅश द चिल्ड्रन. चिल्ड्रन अनेक आहेत, त्यांच्यामध्ये वाटायचे, या ठिकाणी अमंग. देअर इज कोऑपरेशन डॅश 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 3 कंपनीज. दोनपेक्षा अधिक कंपनीज आहेत, परंतु या ठिकाणी इथं कोऑपरेशनचा जर विचार केला, ह्या कंपनी एकमेकांशी सहकार्य करताना हा याला मदत करेल, हा याला मदत करेल, हा याला मदत करेल, अशा प्रकारे एका वेळी दुसऱ्याशी संबंध असतो, म्हणून या ठिकाणी बिटवीन अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी वापरायचा आहे. अलायन्स म्हणलं की कोऑपरेशन म्हणलं तर अनेकांच्या मध्ये कोऑपरेशन असताना एकमेकांशी ते कोऑपरेशनचा संबंध असतो, म्हणून या ठिकाणी तुम्हाला बिटवीन वापरावं लागेल. आता एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगतोय, जरा लक्ष द्या. समजा एखादं प्रिपोजिशन आहे, समजा सिन्स हा शब्द आहे, याचे अर्थ होतो पासून, नंतर कारण की. पासून आणि कारण की. एक महत्त्वाचा मुद्दा इथं सांगतो की हा शब्द कंजंक्शन, प्रिपोजिशन आणि ॲडव्हर्ब अशा तिन्ही प्रकारची भूमिका करू शकतो. म्हणजे एखादा शब्द कोणत्या भूमिकेत आहे हे त्या वाक्यावरून ठरत असतं. जसं ही हॅज बीन इल सिन्स मंडे. मग या ठिकाणी मंडे हा शब्द आहे, सिन्सने जोडलाय. ही हॅज बीन इल सिन्स मंडे. मग इथं आलं प्रिपोजिशन. प्रिपोजिशन. त्यानंतर पुढचा शब्द आहे आय हॅव नॉट सीन हिम सिन्स. मी त्याला तेव्हापासून पाहिलेलं नाही. सिन्स हा शब्द या ठिकाणी पासून अर्थाने फक्त काळ दाखवतो, या ठिकाणी ते आहे ॲडव्हर्ब, कालवाचक ॲडव्हर्ब आहे, लक्षात ठेवा ते. परंतु सिन्स ही इज माय फादर आय रिस्पेक्ट हिम. ते माझे वडील आहेत हे कारण आहे, आय रिस्पेक्ट हिम हे त्याचा परिणाम आहे. दोन वाक्य जोडण्यासाठी वापरलं, हे मात्र कंजंक्शन आहे. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, सिन्स हा शब्द पासून अर्थाने आणि कारण की अर्थाने दोन्ही अर्थाने वापरतात, परंतु वाक्यातील भूमिकेनुसार प्रिपोजिशन, ॲडव्हर्ब आणि कंजंक्शन अशा त्याच्या वेगवेगळ्या भूमिका होऊ शकतात. म्हणून या भूमिका नीट लक्षात ठेवा. असेच अनेक प्रिपोजिशनचे उपयोग आहेत. आता पुढे इन आणि इनटू. लक्षात ठेवा, सामान्यपणे एखादी बंदिस्त जागा जर असेल तर त्याच्या आतली विराम अवस्था दाखवण्यासाठी इन वापरतात. ज्याला काही ठराविक सीमा आहे, बंदिस्त जागा, याच्या आतली ही जी जागा आहे त्याला इन वापरतात. परंतु इनटूचा वापर सामान्यपणे बाहेरून आत येण्यासाठी केला जातो, किंवा
एकाचं दुसऱ्यात रूपांतर होण्यासाठी इंटू वापरतात. इंटू म्हणजे रूप बदल असेल किंवा बाहेरून आत प्रवेश असेल यासाठी इंटू वापरतात. एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न याच्यावरती इन आणि इंटूवरती प्रश्न इथून पाठीमागे भरपूर विचारलेत. इंटू सामान्यपणे जसं एक प्रश्न विचारला होता पाठीमागे, मदर कट an apple into 4 pieces. मदर कट अँड ॲपल इंटू 4 पीसेस. लक्षात ठेवा, ॲपल हे गोल होतं, त्याचे 4 तुकडे केले म्हणजेच त्याचा आकार बदलला, स्वरूप बदललं, त्याचं दुसऱ्या घटकात रूपांतर केले म्हणून या ठिकाणी रूपांतर होणे, अवस्था बदल, त्यासाठी इंटू वापरतात. परंतु आतली अवस्था दाखवताना तुम्हाला इन वापरावं लागतं. इनचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणात केला जातो.